नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपले असंख्य शेतकरी समाधानी असण्यामागचं कारण या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपले ठिबक सिंचन संच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवण्याची कार्यपद्धती. ही कार्यपद्धती म्हणजे आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन सर्वे करतो, त्यानंतर त्यांना योग्य पद्धतीचा आराखडा तयार करतो आणि त्या आराखड्यानुसार या ठिकाणी ठिबक सिंचनचा संच बसविला जातोय का नाही याचं देखील आपण प्रत्यक्षात शेतामध्ये येऊन त्याची पाहणी करतो. आज या खंडेराजुरी शेतामध्ये गावामध्ये आपलं ठिबक सिंचनचं संच इन्स्टॉलेशन चालू आहे. तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठिबक सिंचन संच बसवला जात असताना पण तो योग्य पद्धतीने बसवला जातोय का नाही हा पाहूनच आम्ही ठिबक सिंचन संच कार्यान्वित करून देतो. आणि तो कार्यान्वित झालेला संच, त्या लाटण्यांचं प्रेशर इत्यादी सर्व बाबींची खातरजमा करून त्यानंतर आम्ही इन्स्पेक्शन करून देतो. आपल्या सोबत तिथले शेतकरी भरत चव्हाण आहेत, युवा शेतकरी आहेत. यांनी देखील आपलं शिक्षण पूर्ण करून हे शेतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं द्राक्ष बागेचं उत्पादन घेत आहेत. जवळपास 18 एकर आता सध्या यांची द्राक्ष बाग आहे आणि तीही सर्व व्यापारी तत्वावर मार्केटिंगची द्राक्ष ही पिकवली जातात. तुमचं भरत चव्हाण साहेब, आम्ही जे ठिबक सिंचन बसवलेलं आहे, तुमच्याकडे संच बसवलेला आहे, त्याबद्दल काय मत आहे? 2 लिटरचं पहिला बसवले 8 एकरला बसवल्यानंतर अगदी उत्तम रिझल्ट आले. पहिल्यांदा 8 एकरमध्ये नेटाफिमचं 2 लिटरचं पहिला ठिबक टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला जे रिझल्ट आले ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे रिझल्ट आले. कॅनोपी मॅनेजमेंट असो किंवा रसायन वगैरे सगळं ज्या त्या झाडाला परफेक्ट क्वांटिटीमध्ये गेल्यामुळं द्राक्षाची किपिंग क्वालिटी, लांबी आणि द्राक्षे म्हणत असताना एक्सपोर्ट क्वालिटीची 1 नंबरची द्राक्ष बनली. त्यामुळे आपण आता नवीन 3 एकरचं लागण्याचं नियोजन केलं होतं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच डबल इनलाईनचं नियोजन केलं. त्यामध्ये आपण 2 लिटर बटन टाकलं होतं. त्यामुळे मग आमचं पहिल्यांदा लागण करायची म्हटल्यानंतर पहिला नेटाफ्रेम ठिबक टाकायची होती. मग त्यामुळे आम्ही पहिला दादा पाटलांना फोन केला. दादा पाटलांनी स्वतः प्लॉटवर येऊन प्लॉटची पाहणी करून चढ उतार पाहून कोणत्या पद्धतीचं आपण या ठिकाणी ठिबक करायचं, 2 लिटर करायचं, 3 लिटर करायचं, पूर्ण झाडाला पाणी पडलं पाहिजे, मुळीची वाढ झाली पाहिजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीची. त्या पद्धतीने दादासाहेब पाटलांनी कोटेशन काढलं. कोटेशन काढल्यानंतर हे स्वतः पाहणी केली पहिला. मग त्यानंतर मटेरियल आल्यानंतर स्वतः प्लॉटवर येऊन कशा पद्धतीनं काम चालू आहे, आपण सांगितल्या पद्धतीनं काम चालू आहे का, ही पाहणी स्वतः करत आहेत. त्यांच्या कामाबद्दल आम्ही खूप समाधान आहे व असंच त्यांचं आमच्यावर प्रेम राहावं आणि इथून पुढे ही नेटाफिमची आमच्या सोबत मैत्री अशीच राहावी आणि आमची शेती फुलत राहावी. 100%